हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जण मूर्तिमान पुतळा, भासे जना भूवरी. भासे जना भूवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊन जो जगतिया, बद्धास हो उद्धरी. बद्धासो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला. व्यासाप्रती भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच एवं संचोदितो विप्रैर मरुत्वानः द्रिपुं ब्रह्महत्या हते तस्मिन् नाससाद वृषा कपिम्. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. याप्रमाणे आजचा हा भाग सुरू करण्यापूर्वी उद्याची एक सूचना या ठिकाणी देतो. उद्या 9 ते 10 या वेळेत आपलं भागवत राहील. त्याचं कारण म्हणजे विद्यापीठीय परीक्षा. आता यावर्षी संस्कृत MAचा 4थं सत्र आहे आणि ते उद्यापासून सुरू आहे. त्यामुळं माझी परीक्षा उद्या 10च्या दरम्यान म्हणजे 10:30ला आहे. त्यामुळं त्याच्या आधी या परीक्षेच्या पूर्वी अर्धा घंटा आपलं भागवत समाप्त झालं म्हणजे पुढे 2-2.5 तास परीक्षेसाठी मला मिळतात. त्यामुळं उद्या आपल्याला विनंती आहे की आपण 9 ते 10 या वेळेमध्ये उपस्थित राहायचं. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि या ठिकाणी घटना अशी घडली की एवं संचोदितेर विप्रेर. ज्या वेळेला या राक्षसाचा वध झाला, हा वृत्रासूर म्हणजे सगळ्या जगाला त्याने आवृत केलं होतं, अंधारमय करून टाकलेलं होतं. सगळ्या विश्वामध्ये त्याचं जे स्वरूप आहे ते इतकं क्रव्याद होतं की सगळं विश्व त्याच्या पुढे सगळ्या गोष्टीमुळं आवृत्त झालेलं होतं, समृद्ध झालेलं होतं. अर्थात त्याने सर्व जगाला पादाक्रांत केलेलं होतं. आणि या वृत्रासुराला ठार मारल्यानंतर ब्रह्महत्या इंद्राच्या मागे लागली. पहिली ब्रह्महत्या कशी तरी वाटून घेतली, पाण्यानी, भूमीनी, स्त्रीनी, वृक्षांनी वाटून घेतली. परंतु आता ही दुसरी ब्रह्महत्या ही मात्र आता कोणाला द्यावी हा प्रश्न निर्माण झाला. आणि तथेंद्र यावेळेला इंद्राच्या मागे ती लागली आणि ह्रीमंतम वाच्यता प्राप्तुम सुखन्यपि नो गुणाः जरया वेपमानांगी. ही कशी होती ब्रह्महत्या याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. ती अत्यंत वृद्ध जरया, अत्यंत वृद्ध होती, वयोवृद्ध होती. वेपमानांगी, थरथर थरथर कापत होती आणि तिच्या अंगातून अत्यंत दुर्गंध येत होता. विकीर्य पलितान केशान, तिचे केस मोकळे सोडलेली होती. आणि ही हत्या असृक्पटाम, लाल वस्त्र धारण केलेली, घाण अशा प्रकारच्या वास सोडणारी अशी ही मीनगंध सुगंधेनं, माशाचा वास सुटावा त्याप्रमाणे मृत माशांचा वास सुटावा तशी सगळीकडं घाण दुर्गंध सोडत ही निघाली. सगळ्या मार्गावरून धावत 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 इंद्रा थांब, इंद्रा तू कुठे जातोस, मी आता तुला या ठिकाणी नष्ट करते म्हणून त्याच्या मागे धावली. नभोगतो दिशस सर्वा, जिकडे जिकडे इंद्र जाईल तिकडे तिकडे ती पळू लागली. जिकडं बघावं तिकडं इंद्राच्या मागे ती आहेच. तो आकाशात गेला तरी आहे, त्याचप्रमाणे सर्वत्र फिरला तरी आहे. प्रागुतीम, तो उत्तर दिशेला गेला, तो दक्षिण दिशेला गेला, तो पूर्व दिशेला गेला, तरी सुद्धा त्याच्या मागे ती धावत निघाली. आणि या वेळेला इंद्राने विचार केला की आता ब्रह्महत्या ही कुठे येऊ शकत नाही तर पाण्यामध्ये. म्हणजे अशुद्ध जी गोष्ट आहे ती शुद्धतेच्या ठिकाणी येत नसते. जिथं पाणी म्हणजे शुद्ध आहे त्याच्यातही कमळ हे जास्त शुद्ध आहे. त्यामुळं कमल नालामध्ये हा जाऊन बसला. स आवसत पुष्कर नाल तंतून, पुष्कर नाल तंतू म्हणजे कमळाच्या एका नालामध्ये तो आतमध्ये जाऊन बसला. आणि
बाजूला सगळं पाणी, मध्ये कमळ, ती मात्र पाण्यामध्ये येऊ शकत नाही. म्हणजे प्रत्येकाचे एक एक विरोधक असतात. तेव्हा अशुद्धतेचा विरोधक शुद्ध आहे. त्यामुळं पाणी ही विशिष्ट शुद्ध असल्यामुळं आणि कमल ही त्यातही शुद्ध असल्यामुळं ती पाण्याकडे येऊ शकत नाही. पाण्याची भीती तिला होते, भीती तिच्या मनामध्ये निर्माण होते. अलब्ध भोगा आणि त्या पाण्याच्या बाजूलाच ती थांबली. आता 1 वर्ष झालं इंद्र त्या पाण्यामध्ये कमलतंतूमध्ये होता. वर्षांनी सहस्रमरी क्षितोंत. काय करावं, ती मात्र त्या पाण्याच्या बाहेरच थांबली. आणि या वेळेला त्यांनी वर्णन केले तावत त्रिणाकम नहुषशास. या वेळेला इंद्र कोण होता म्हणे? एवढ्या काळामध्ये या देवांचा राजा म्हणून कुणी कारभार पाहिला? तर आपल्याकडं नसतं का? पंतप्रधान नसला म्हणजे काळजीवाहू पंतप्रधान करतात. त्याप्रमाणे हे काळजीवाहू पंतप्रधान कोण होते? काळजीवाहू इंद्रपद कुणी स्वीकारलं? तर तावत त्रिणाकम नहुषशास. नहुष हा जो होता हा चंद्र किंवा ज्याला आपण चंद्रकुलातला किंवा प्रत्यक्ष चंद्राच्याच कुळामध्ये जन्माला आलेला हा जो नहुष होता, श्रीकृष्णाचा पूर्वज थोडक्यात. याप्रमाणे या नहुषाने या काळात राज्य केलं. विद्या तपोयोग बलानुभाव. त्याची विद्या चांगली होती, त्याचं तप चांगलं होतं, त्याचा अनुभव चांगला होता. या दृष्टीने त्याला इंद्रपद देण्यात आलं. पण एखादं पद जरी मिळालं तरी त्या पदाला लायक असण्यासाठी किंवा ते पद टिकवण्यासाठी सुद्धा काही कौशल्य लागतं, काही ज्ञान लागतं. पद मिळतं पण टिकवणं हे आपल्या हातात असतं. ससंपदैश्वर्य मदांत बुद्धी. संपदा ऐश्वर्य होतं काय माणसाला जेव्हा पद मिळतं. जोपर्यंत नसतं तोपर्यंत काही नाही, पण पद मिळालं की त्याचा कैफ चढतो. पद मिळालं की त्याचा तो पद डोक्यात जातं. म्हणजे डोकं हे पदापासून मुक्त पाहिजे, पण लोकांचं पद डोक्यात जातं. आणि मग मी अमुक आहे, मी धनैश्वरी आहे, मी सामर्थ्य संपन्न आहे, माझ्या हातात सगळी सत्ता आहे, मी येऊ करील, मी म्हणजे सर्व श्रेष्ठ आहे असं त्याला वाटू लागलं. मदांध झाला. आणि तो इंद्राच्या सिंहासनावर बसल्यावर काय, अहो इंद्र होण्यासाठी 100 यज्ञ करावे लागतात, तरी सुद्धा अनेकांना इंद्रपद मिळत नाही, अगदी हुकून चुकून निघून जातं. पण इथे तर योगायोगाने मिळालं. मिळाल्यानंतर काय, तो एवढा मदांध झाला आणि मग म्हणायला लागला, का हो माझ्यात काय कमी आहे? मी इंद्र आहे, इंद्रापेक्षा माझ्यात काय कमी? अहो देवेंद्राची एवढी शक्ती माझ्यात आहे. मी आज धन दौलत श्रीमंती सत्ता मदोन्मत्तता याच्यामध्ये काय कमी आहे सांगा? तेव्हा ते म्हणले काही नाही, संपदैश्वर्य. तुमच्यामध्ये संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, श्रेष्ठत्व आहे. पण म्हणजे काय, पण काय नाही हो म्हणले. पण आता काय सांगावं म्हणले तुम्हाला? काय झालं म्हणले? अहो तुम्हाला पत्नी शची तुमच्या जवळ नाही. इंद्राच्या जवळ शची म्हणजे इंद्राची पत्नी त्याच्या बाजूला बसलेली असते, आणि तुमच्या बाजूला शची ही पत्नी इंद्राची पत्नी नाही. तेवढी न्यून आहे, तेवढं कमी आहे. हा म्हणलं असं आहे का? मग त्याला काय वेळ आहे म्हणला, तिला बोलून आणू. तिला बोलवायला पाठवलं तेव्हा ती म्हणली असं नाही. निरोप पाठवल्यानंतर ती म्हणली मला मोठमोठे ऋषी मुनी यांचा मेळा पाठवा. आता या वेळेला इंद्राचे जे गुरु आहेत बृहस्पती यांना शची म्हणाली, काय हो म्हणले, या राजाच्या मनामध्ये माझ्याबद्दल दुर्बुद्धी आली, काय करू? त्यांनी सांगितलं बृहस्पतीने, काही नाही, तू एक मागणी करायची की मला जो मेणा पाठवणार आहे त्या मेण्याला दुर्वासासारखे ऋषी लावा आणि त्यांचा मेणा करून माझ्याकडे पाठवा. तो म्हणला त्याला काय अवघड आहे, असा निरोप आहे का? बर नीत तिरष्टाम. तिरपी बुद्धी झाली त्याची, तिरपी वाकडी बुद्धी म्हणतात त्याला. गतिमिंद्र पत्न्या, त्याची बुद्धी वाकडी झाली आणि इंद्रपत्नीकडे त्याचं लक्ष गेलं. तर तो गतो ब्रह्मगिरो उपहूत. आणि मोठमोठ्या ऋषींना बोलावलं त्यांच्या सभेमध्ये. अहो काय एक एक ऋषी किती मोठे श्रेष्ठ होते, मोठमोठे ऋषी त्या ठिकाणी बसलेले, बृहस्पतीसारखे त्यांचे अधिकारी गुरु होते, सगळे ब्राह्मण होते. आणि त्यांनी बोलावलं. अहो म्हणले सगळ्या ऋषींना बोलावलं, या हो म्हणले. द्रोण या ठिकाणी हे दुर्वास होते, दुर्वासांना बोलावलं, तुम्ही या.
दुर्वास म्हणले काय? म्हणले काही नाही, ही पालखी मेणा तेवढा घेऊन जायचा आहे. ते म्हणले आम्ही? हो म्हणले तुम्हीच घेऊन जायचं, माझी आज्ञा आहे, तुम्ही जर मानत नसाल तर माझी आज्ञा आहे, मी इंद्र आहे. असं म्हणलं बरं ठीक आहे. म्हणले काय करायचं? काही नाही म्हणले, ह्या शचीकडं हा मेणा घेऊन जायचा आणि तिला आपल्याला घेऊन यायचं. असं म्हणलं. म्हणजे ठीक आहे. हे सगळे ऋषी त्याला लागले. ते म्हणजे चार बाजूला 4 ऋषी मेणा घेऊन निघाले. आता याला एवढी घाई झाली होती की कधी एकदा त्या शचीकडे जाईल आणि कधी एकदा तिला घेऊन येईल. ते हळूहळू चालेल. आता म्हातारे ऋषी, त्यांना कधी सवय नाही, कधी चालायचं माहीत नाही. या ठिकाणी एवढं ओझं घेऊन चालायचं कधी माहीत नाही. राजा त्याच्यात बसला स्वतः, म्हणजे इंद्र त्याच्यात हा बसला आणि नहुष त्याच्यात बसून ती म्हणली तुम्ही स्वतः मला घेऊन येण्यासाठी या तर मी येईन. असं म्हणल्यानंतर तो बसला, तो मेण्यात बसला. तर त्याचं ओझं, मेण्याचं ओझं या ऋषींना, ज्ञान सांगणारी ऋषी, ज्ञानी, त्यांना श्रम करायची काय माहीत बिचाऱ्यांना. त्यांनी आपलं हळूहळू चालायला सुरुवात केली. ते म्हणले लवकर नीट चाल, भरभर चाला. अहो गडबडीने चाला ना, किती हळू चालाल म्हणले तुम्ही, गडबडीने चाला, लवकर चाला. सर्प सर्प 2-4 वेळेला म्हणल्यावर दुर्वास म्हणले असं आहे का, मला सर्प म्हणतो काय, म्हणजे पुढं लवकर चाल. हे राजा तू काय समजतोस म्हणले इंद्रा, तू जर आम्हाला अशा पद्धतीने नीच वागणूक देत असशील आणि सर्प सर्प म्हणत असशील तर तू ताबडतोब सर्प होऊन पडशील. त्यांनी ही दुर्वासाची वाणी, शब्दाचा उच्चार झाल्याबरोबर सर्पाचं भेंडूळच तिथं राहिलं. तो नहुष गेला निघून. सर्प आणि जो सर्प तिथून खाली कोसळला तो पृथ्वीवर. याप्रमाणे त्यांनी वर्णन केलंय. पापस्तुतिक देवता या हातौजा सन्नाभ्य भूविदन विष्णुपत्न्या. याप्रमाणे शचीची अपेक्षा, इंद्राणीची अपेक्षा करणारा हा नहुष सर्प झाला आणि तो पृथ्वी तलावर आला. ते म्हणतात तम नाभ्यभूदवितम विष्णुपत्या तंच ब्रह्मर्षयो भेत्य हयमेधन भारत. याप्रमाणे हे इकडे अनेक वर्ष पूर्ण झाले आणि ते झाल्यानंतर याची जी ब्रह्महत्या आहे ती तिथून निघून गेली. कारण काळ निघून गेला म्हणजे सगळंच निघून जातं. जसं आपण कधी कधी म्हणतो ना, अहो तो भूत बंगला आहे, तो भूत बंगला आहे. भूत बंगला आहे, किती वर्ष भूत बंगला? अहो 100 वर्ष झाले ना. 100 वर्षानंतर भूतही राहत नाही, खेतही राहत नाही. कारण काळाचा परिणाम असतो. काही काळ त्याला महत्त्वाचा असतो. 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष. पण जन्मभर काही भूत बंगला, जन्मभर काही भूताचं झाड असं काही राहू शकत नाही. त्याप्रमाणे ही ब्रह्महत्या संपली. सवैत वाष्ट्रो भूयानपी पाप याचो. त्याप्रमाणे ही ब्रह्महत्या निघून गेल्यानंतर इंद्र आला आणि आपलं राज्य स्वीकारलं. सांगायचं तात्पर्य असं की सत्ता आपल्याला प्राप्त झाल्यानंतर सुद्धा जर वाईट बुद्धी झाली नाही तर सत्ता टिकते. पण जर वाईट बुद्धी झाली, दुर्बुद्धी झाली तर मग सत्ता काही राहत नसते. याप्रमाणे धन्यम यशस्वम खिल मोघ मोचनम. त्यांनी सांगितलंय जो ही वृत्रासुराची कथा ऐकेल त्याला यश प्राप्त होईल, त्याप्रमाणे त्याचा अघ म्हणजे पाप नष्ट होईल वगैरे. रिपुंजयम शत्रुवती विजय प्राप्त करण्याची क्षमता या कथेमध्ये आहे. यावेळेला परीक्षित राजाने प्रश्न उपस्थित केला, महाराज अहो आम्ही असं ऐकलं की तुम्ही जेव्हा वृत्रासुराची कथा सांगितली तेव्हा वृत्रासुराने त्या इंद्राला प्रार्थना केली, हे इंद्रा तू मला ठार मार, कारण तू देवाचा हात आहेस. मला न नाकपृष्ठ न च पारमेष्ठ्यम. मला नाकपृष्ठ नको, मला स्वर्ग नको, मला रसाधिपत्य नको, मला ब्रह्मपद नको, मला मुक्ती मिळवायची, मोक्ष मिळवायचा. अहो एखादा असुर झालेला, एखादा राक्षस योनीला गेलेला हा इतक्या सद्बुद्धीचा कसा असू शकतो? त्याला सद्बुद्धी कशी झाली मृत्यूसमयी? अहो मोठमोठ्या लोकांना सद्बुद्धी होत नाही, त्याला कशी झाली? रजस्तम स्वभावस्य ब्रह्मवृत्रस्य पापमनः. वास्तविक हे असुर प्रवृत्तीचे लोक रज आणि तम या स्वभावाचे असतात. मग अशा असताना सुद्धा नारायणे भगवती कथमास्ति दृढामती ही, शेवटी सुद्धा भगवंताच्याच अनुस्मरणामध्ये तो कसा काय राहिला? त्याला भगवंताचं स्मरण कसं झालं? त्याला मदोन्मत्तता कशी आली नाही? आणि देवानाम शुद्ध सत्वानाम ऋषीणाम चामलात्मनाम. अहो मोठमोठ्या ऋषींना, मोठमोठ्या मुनींना, मोठमोठ्या धर्मिष्ठ लोकांना सुद्धा मृत्यूसमयी भगवंताचं स्मरण होत नाही. मग भक्तिर्मुकुंद चरणे न प्रायणोपजायते. मग अशा परिस्थितीत याला कसं काय भगवंताचं स्मरण झालं?
रजोबी समसंख्याता पार्थिवैर्य जंतवा. हे आम्हाला आमच्या मनामध्ये एक प्रश्न आहे. मुक्तानामपि सिद्धानाम नारायण परायण. मुक्त लोक सुद्धा सिद्ध लोक सुद्धा नारायण परायण राहू शकत नाही. परंतु असं असताना अशी दुर्लभ गोष्ट कशी काय घडली? इत्थं दृढमते कृष्ण आसीत संग्राम उल्बणे. एवढ्या संग्रामामध्ये एवढ्या युद्धामध्ये सुद्धा त्याला भगवंताचं स्मरण कसं राहिलं? तू माझा भगवंताचा हात आहेस, तू मला मार. अरे त्याच्यासाठीच मी या ठिकाणी कशालाच घाबरत नाही, मृत्यूला तर नाहीच नाही. मला फक्त मुक्ती पाहिजे असं म्हणणारा हा वृत्रासूर असुर होता, तरी सुद्धा त्याला सद्बुद्धी कशी झाली? हा माझ्या मनात प्रश्न आहे. असं म्हटल्यानंतर या ठिकाणी सूत शौनकादिकाला सांगतात आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, अरे राजा, याच्या मागे एक इतिहास आहे. तो इतिहास तुला मी सांगतो. श्रुतम द्वैपायन मुखा नारदा देवलादपी. भागवतामध्ये जे जे काही इतिहास कथा सांगितलेल्या आहेत त्या मनाने सांगितलेल्या नाहीत, पूर्वी ऐकलेल्या. त्यांनी सांगितलं, शुकाचार्यांनी सुद्धा सांगितलं की पूर्वी मी माझ्या वडिलाकडून ही गोष्ट ऐकली. द्वैपायन मुखान. जेव्हा नारद हे माझ्या वडिलांना सांगत होते किंवा नारदानी वडिलांना सांगितलं, तीच कथा मी तुम्हाला सांगतो. म्हणजे नारदाकडून माझ्या वडिलांनी म्हणजे व्यासांनी ऐकली, द्वैपायन व्यासांनी ऐकली आणि तीच मी कथा तुला सांगतो. श्रुतम द्वैपायन मुखा नारदा देवलादपी. ही जी नारद आणि देवल यांची जी कथा आहे ती माझ्या वडिलांच्याकडून मी ऐकलेली आहे, ती मी तुला सांगतो. आसीद राजा सार्वभौम सुरेश वैनृप चित्रकेतुर्ती ख्यातो या सचित कामधुंबही. राजा, या पृथ्वीवरती पूर्वी एक चित्रकेतू नावाचा राजा राज्य करत होता आणि तो अत्यंत निष्ठावान होता, धार्मिक होता, सद्भक्त होता. त्याला सहस्राणी दशा भवन. या ठिकाणी 1 कोटी बायका असल्याचा उल्लेख आहे. अर्थात 1 कोटी म्हणजे अनेक बायका होत्या, एवढं जरी आपण गृहीत धरलं तरी पुरेसे. तस्य भार्या सहस्राणी दशा भवन. 1 कोटी त्याला बायका होत्या. सातंती कष्टपी नृपो नरे भेताच संती. अनेक स्त्रिया होत्या आणि एवढं असून सुद्धा त्याला संतती मात्र नव्हती. एवढ्या सगळ्या स्त्रिया आहेत, राज्य आहे, वैभव आहे, मोठेपणा आहे, लौकिक आहे, कीर्ती आहे, धर्मनिष्ठता आहे, लोक चांगलं म्हणतात, सज्जनत्व आहे, पण मग संतती नाही याचं दुःख त्याच्या मनात सतत होतं. संपन्नस्य गुण आहे सर्वे. सगळं गुणसंपन्न होता पण वंध्या. स्त्रिया सगळ्या वंध्या होत्या. न तस्य संपद सर्व महिषो वामलोचना. आणि सगळ्या स्त्रियांना वाईट वाटायचं. त्या खाली पाहायच्या, काय करावं, एकीला सुद्धा पुत्र संतती नाही किंवा अपत्य नाही याचं वाईट वाटायचं. सार्वभौमस्य. एवढं सगळं सार्वभौम राज्य आहे पण सगळं शून्यवत आहे, निरर्थक आहे, काय करावं. तसे कदा तू भवन मंगिरा भगवान ऋषी. त्यावेळेला एकदा भगवान अंगिरा आणि नारद यांच्याकडे आले, राजाकडे आले. अंगिरा आणि नारद आल्याबरोबर आता हे सहज येत नसत, काहीतरी सत्कर्म करायचं म्हणून यांचं फिरणं असे. लोकानुचरेंना तू. राजाने पाहिलं, अरे आपल्याकडे आपल्या घरामध्ये राजवाड्यामध्ये नारद आलेले आहेत आणि अंगिरा आलेले आहेत. उठून उभा राहिला. राजाने नमस्कार केला, त्यांचं आतिथ्य केलं, त्यांना बसायला आसन दिलं. अर्घ्य पाद्य विष्टर यांनी पूजा वगैरे केली. कृतातिथ्यम उपासित सुखाधीन समाहिता याप्रमाणे आणि फलं वगैरे दिले. त्याचप्रमाणे पाणी दिलं आणि हात जोडले. हात जोडल्यानंतर अंगिरा म्हणतात, का रे राजा, तू दुःखी कशासाठी आहेस? अपि ते नाभयम स्वस्ती. का बरी नाही, तुझी प्रकृती बरी नाही का? का तुझं मन स्थिर नाही? असं दिसतंय की तुझ्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही, दुःख दिसू लागलंय. अपि ते नामयम स्वस्ती प्रकृतीराम तथात्मना. एवढं सगळं राज्य चांगलं आहे, धन वगैरे आहे, धान्य आहे, सर्व स्त्रिया मनासारख्या आहेत. अपि दारा प्रजामात्या. सर्व स्त्रिया मनासारख्या आहेत. अमात्य म्हणजे सगळे मंत्री मनासारखे आहेत. सगळं काही असताना पौरा जानपदा भूपा आत्मजा वशवर्तीनः. सगळे समाज तुझ्या बाजूने आहे, वशवर्तीनः. तू सगळ्यांना आपलंसं करून घेतलंस, तुझ्या विरोधात कोणी नाहीये आणि असं असताना तुला दुःख कशामुळं? हे विचारल्यानंतर चित्रकेतू म्हणतो, अहो भवन किंवा न विदितम तपोज्ञान समाधी. अहो आपण तर ज्ञानी आहात, आपण तपसंपन्न आहात, आपण ज्ञानसंपन्न आहात,
आणि तुम्ही जे जगामध्ये फिरता योगिनाम भस्त पापानाम बहिरंत शरीषू, तुम्ही सगळं पाप नष्ट करण्यासाठी सगळीकडे फिरता, तेव्हा माझी पुत्र संतती मला नाही, मला अपत्य नाही, याचं मला दुःख आहे. भवतो विदुषश्चापी, सगळं काही आहे परंतु पुत्राविना माझं जीवन दुःखी आहे. लोकपालैरवी प्रार्थ्या साम्राज्येश्वर संपदा, त्यामुळं हे स्वराज्य संपत्ती संपन्नता ही सगळं नष्ट, मला काही वाटत नाही त्याचं. नश्वर संपत्तीला मी तुच्छ मानतो आणि त्यामुळं माझ्या मनात दुःख आहे. क्षुत्रट काम मिवा परे, आणि त्यामुळं मला असं वाटतं की अरे हे सगळं निरर्थक आहे. ततः पाही महाभाग पूर्वे गतम तमः, मला का बरं संतती नसेल? एकदा पहा बरं, माझा पूर्वजन्म तरी पहा. या जन्मात तर मी कधीच वाईट वागलो नाही, या जन्मात मी कुठेच पापकर्म केलं नाही, मग निदान माझा पूर्वजन्म पहा. असं म्हटल्यानंतर शुकाचार्य म्हणतात, त्यांनी विचार केला आणि डोळे झाकले, ऋषींनी डोळे झाकले आणि त्याचे मागचे सगळे जन्म तथा पाही महाभाग पूर्वे सहगतंत महा, पूर्व 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 सगळे जन्म पाहिले. आणि त्यांनी सांगितलं की अरे राजा, तुझ्या या जन्मात, मागच्या जन्मात, त्याच्या मागच्या 7 जन्मात तू काहीही वाईट कर्म केलेलं नाही, परंतु फार पूर्वी तुझ्या पूर्व जन्मामध्ये काहीतरी एक किलमिश आहे, पाप आहे, आणि त्यामुळंच तुला संतान नाही. हे म्हटल्यानंतर त्याने हात जोडले, महाराज आपण असं करू नका. तुम्ही तर ज्ञानी आहात, पुण्यवंत आहात आणि तुमचं फिरणं लोकांच्या कल्याणासाठी आहे. तुम्ही माझं हे जे काही दुष्कर्म आहे, पाप आहे पूर्वजन्माचं, ते नष्ट करून टाका आणि मला संतान प्राप्त करून द्या. अहो तुम्ही आलात आणि तुमची कृपा झाली तर संतान न व्हायला काय झालं? इत्यर्थ भगवान कृपा ब्रह्मण सुतः. मग नारदाने त्यांच्याकडे पाहिलं, देवलांनी पाहिलं आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे, काही हरकत नाही. हे बा राजा, तू जर समजत असतील, तुझी इच्छा असेल तर आम्ही तुमच्या इच्छेनुसार, अहो तुझ्या कर्मामध्ये संतान नाही आहे हे खरं आहे, पण आमच्या कृपेने तुला संतान प्राप्त होऊ शकतं. एवढा एक चरू आम्ही तयार करून देतो, तो तुमच्या श्रेष्ठ राणीला द्या, ज्येष्ठ पत्नीला द्या. याप्रमाणे हा चरू तयार केला. इत्यर्थित स भगवान कृपालू ब्रह्मण सुतः श्रपयित्वा चरून त्वाष्टम त्वष्टारमजय विभू. कृतद्युती नावाची त्यांची ज्येष्ठ पत्नी होती, म्हणजे या राजाची पहिली नंबर 1ची पत्नी, की जिच्याशी त्याचं पहिल्यांदा लग्न झालं, अशी ही ज्येष्ठ पत्नी जी कृतद्युती होती, तिला हा चरू दिला. आणि हे सगळे दोघे निघून गेले. नंतर हळूहळू 1, 2, 3, 4, 5, 6 महिने झाले आणि असं लक्षात आलं की ही कृतद्युती ही गर्भवती झालेली आहे. आता हा नृपतिमराजन भविते का तवात मजा. याप्रमाणे एक महिन्यांनी गर्भ वाढू लागला. गर्भम कृतद्युती देवी कृतिकाग्नेरिवात्मजम. कृतिकाग्नेरिवात्मजम, ती तेजस्वी दिसू लागली, ओजस्वी दिसू लागली. लोक म्हणू लागले अरे तेज बदललंय, चेहरा बदललाय, स्वरूप बदललंय. गर्भम कृतद्युती देवी, गर्भ होताच पोटामध्ये, आणि तो कसा वाढू लागला? शुक्ल पक्ष इवोडुपाहा, शुक्ल पक्षातल्या चंद्राप्रमाणे गर्भ वाढू लागला. आणि जसा जसा गर्भ वाढू लागला तसं तिचं तेजस्विता वाढू लागली. राजा तिच्याकडे लक्ष देऊ लागला. राजा तिचं हवं नोकं बघू लागला. तुला काय पाहिजे? मिनटाला येऊन चौकशी करू लागला. काय झालं, आज कशी तब्येत आहे, थोड्या वेळाने कशी आहे, काय खाल्लं, काय पिल्लं, सगळ्या म्हणू लागल्या. का हो म्हणले, राजाचं आपल्यावरचं प्रेम संपलं म्हणले, आटलं. हो म्हणले आता काय, तिला संतान होणार, राजा तिच्याचकडे लक्ष देणार. करता करता 9 महिने पूर्ण झाले. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि संतान झालं, पुत्रोत्पत्ती झाली. दृष्टा राजा कुमारस्य स्नात श्रुतिरलंकृतः. आणि मुलगा जन्माला आल्याबरोबर काय आनंद झाला राजाला. अहो इतक्या वर्षात इतक्या स्त्रिया असून मुलगा नाही म्हटल्यानंतर, आणि आज मुलगा झाला, यांच्या कृपेने, संतांच्या कृपेने आनंद झाला. रुष्टो राजा कुमारस्य. पाहिल्याबरोबर त्यांनी पहिल्यांदाच स्वस्ती पुण्यहा वाचन केलं. त्याप्रमाणे ब्राह्मणांना गायी दान दिल्या. वाचयित्वा शिशो विप्रेही कारयामासे जातकम.
त्याचं जातकर्म केलं, त्याला सोनं वगैरे दान दिलं, ते भी हिरण्यम रजतम. अहो सोनं काय, चांदी काय, वस्त्र काय, अलंकार काय, गावं काय, घोडे, त्याचप्रमाणे गाई, हे सगळं दान दिलं. ग्रामान हयान गजान प्रादात, गजान मोठमोठे हत्ती दान दिले. त्याचप्रमाणे किती धेनुना अर्बुदानी षट, अर्बुदानी षट, 6 अर्बुद, अर्बुदन दशकोटया असं म्हटलंय. एक अर्बुद म्हणजे 10 कोटी. तेव्हा 60 कोटी गायी यांनी दान केल्या. बवर्ष कामन्येषाम पर्जन्यव देहिनाम, याप्रमाणे सगळ्यात आनंद झाला. वस्त्र, प्रावण, अलंकार, सोनं, दाग दागिने, हत्ती, घोडे, त्याचप्रमाणे गायी, हे सगळं दान दिलं. कारण ज्याला प्रजातीर्थ म्हणतात. प्रजातीर्थ म्हणजे प्रजा निर्माण झाली म्हणजे ते तीर्थ आहे असं समजावं. आणि या वेळेला केलेला दानधर्म हा पुण्यकारक होतो. त्यामुळं प्रजातीर्थस तीर्थवत असं म्हटलंय. याप्रमाणे यांनी एवढ्या मोठ्या आनंदाने त्याचं जातकर्म केलं आणि सर्वांना दानधर्म केला, सर्वांना अन्नदान केलं. कृष्ण लब्धेत राजर्षी पितू. आणि मग काय, रोज राजा आपल्या पत्नीची चौकशी करू लागला, तिचं पाहू लागला, तिच्याजवळ बसू लागला, वेळ घालवू लागला, त्या पोराबरोबर वेळ घालवू लागला. यथा निस्वयं कृच्छ्राप्ते धने स्नेहोन्वर्धतो. आणि राजाचं निरतिशय प्रेम त्या कृतद्युतीवर निर्माण झालं. आता स्वाभाविकच आहे, आई, मुलाची आई म्हटल्यानंतर राजाने हे सगळं बघणं स्वाभाविक होतं. याप्रमाणे राजा तिच्या आरोग्याची चौकशी करू लागला, तिच्याजवळ वेळ घालू लागला, त्या मुलाकडे पाहू लागला. कृतद्युते सपत्नी नाम. पण हे बाकीच्या स्त्रियांना कसं पटेल? अहो बाकीच्या स्त्रिया शेवटी सावत्र. त्यांना असं वाटू लागलं की काय, केवळ एका मुलामुळं राजा हिच्यावर प्रेम करतो आहे. आता आपल्याला जर आपल्यासारखंच करायचं असेल तर हा मुलगा नष्ट केला पाहिजे, पर्याय नाही का? ह्या इतर ज्या माता, ज्या इतर स्त्रिया होत्या, त्यांना द्वेष निर्माण होऊ लागला. त्यांच्या अंतःकरणामध्ये राग, द्वेष, मत्सर यांनी स्थान मिळवलं. आणि कृतद्युते सपत्नी नाम, बाकीच्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांनी मनामध्ये ठरवलं काय करावं. म्हणले प्रजा कामज्वरो भवत. केवळ हिला पुत्र संतान झाल्यामुळं राजा प्रेम करतो का? आपण काही ना काहीतरी करावं की ज्यामुळं शेवटी सावत्रच ना, वृत्ती सावत्र म्हणजे वाईट, ही सावत्र भाव मनात निर्माण झाला. न तथा नेषु सज्जनते बालम लालयतोन वहम. काय करावं? आणि दिक प्रजाम स्त्रियम पापाम, सौती मत्सर मोठा वाईट. सुप्रजाभी सपत्नी भिरदासी तिरस्कृताम. काय करावं? अहो राजा साधं विचारत नाही म्हणले आपल्याला. मनात कशी विरोधी भावना कशी निर्माण होते. राजा साधं विचारत नाही, चौकशी करत नाही. अहो कधी पाहत नाही का, हसत सुद्धा नाही आपल्याकडे बघून. कधी आलाय का म्हणले तुमच्या महालात? हो नाही हो म्हणले. कधी बोललाय का? कधी गोडवाणीनं निदान आपल्या नजरेने तरी पाहिलंय का? अहो नाही. सपत्नीभीर दासीमिव तिरस्कृताम. एखाद्या दासीप्रमाणे आपली स्थिती आहे म्हणले. सगळ्याजणी एकत्र आल्या बाकीच्या स्त्रिया आणि एक गट्टी झाली. लोकशाही अशीच असते, सगळे एक झाले आणि म्हणायला लागले काय करावं? आपली स्थिती कशी झाली? दासी भव तिरस्कृताम. आपल्याला दासीपेक्षाही तुच्छ एखाद्या घरातल्या पोतेऱ्यासारखी वागणूक मिळायला लागली. दासीनाम कोण संतापा स्वामी परिचर्या. अहो कोणाला राग येणार नाही हो म्हणले. आपली स्थिती जर अशी पोताऱ्यासारखी झाली, पाय पुसण्यासारखी झाली तर काय उपयोग आहे? अहो मी राणीच आहे, तुम्ही राणीच आहात. आपण राजवस्त्र धारण केलेले राणी आहोत आणि आपली स्थिती दासीपेक्षा वाईट. अभीक्षणम लब्धवानाम दास्या दासी व दुर्भगा. अहो आपलं दुर्भग, आपलं भाग्यच वाईट. एक जण म्हणले भाग्यभिग्य काही नाही, आपण मी माझ्या डोक्यात विचार आला त्याप्रमाणे आपण करू. म्हणले काय? मी सांगते म्हणले काय करायचं. त्यांनी दासीला आपल्या कक्षामध्ये घेतलं, दासीला गोड गोड बोलल्या, काही पैसे अडके देऊ केले असतील. त्या दासीला सांगितलं काही नाही, तू काय करते दररोज? काही नाही म्हणले, मी सकाळी याला स्नान घालते आणि झोपवते बस. या वेळेला त्याला विष देऊन टाक म्हणले बस, बाकी काही नाही. त्या मुलाला विष देऊन टाक. राज्ञो विद्वेषमष्टमतया स्त्रियो दारुणचेतसा गरम ददु कुमाराय दुर्मर्षा नृपतीं प्रती. याप्रमाणे एके दिवशी नेहमीप्रमाणे स्नान घालायला दासीने नेलं, त्याला स्नान घातलं, नवधू घातलं आणि पाळण्यात झोपवलं. यावेळेला त्याला विष देऊन टाकलं बस आणि दासी गेली निघून. कृतज्ञते तिच्या कामात होती.
अहो किती वेळ झाला म्हणले, बाळ झोपलंय, पाळण्यामध्येच आहे, त्याला इतक्या वेळ कशी झोप लागली? अहो त्याची वेळ झाली म्हणले, स्तनपानाची, दुधाची वेळ झाली, अजून कसं उठलं नाही? या वेळेला उठत असतं, रडत असतं. कृतद्युतीरं जानन्ति सपत्नी नामघम महत. कृतद्युतीला बिचारायला काही माहीत नाही. बाकीच्या राण्यांच्या मनामध्ये असा द्वेष आला, असा मत्सर आला, हा सवती मत्सर तिला काही कळला नाही. त्यांच्यातलं पाप तिच्या लक्षात नाही आलं. सुप्त एवेती संचिंत. तिला वाटलं बाळ अजून झोपले. अहो किती वेळ झाला? घंटा झाला, 2 घंटे झाले, एवढे तर झोपत नसतं. मग निरीक्ष व्यचरत ग्रहे, चल बरं, पाळण्याच्या जवळ गेली. पाळण्यामध्ये असलेल्या बाळाला पाहिलं. शयानम सुचिरम, झोपलेला बाळ. त्याचं पांघरून बाजूला केलं आणि पांघरून बाजूला केल्याबरोबर त्या दासीला सांगितलं होतं, घेऊन ये माझ्या बाळाला. आणि दासी तिथे आली. दासीने उचललं आणि पाहिल्याबरोबर पुत्रमानय मे भद्रे इति धात्री मजो दयत. पाहिल्याबरोबर दासी ओरडू लागली आणि हीही ओरडू लागली. काय झालं म्हणले? पहा ना म्हणले, बाळ कसं केलंय बाळाने, काय केलंय? सा शयान उपव्रज दृष्टवा चोत्तार लोचनम. डोळे बाहेर आले होते त्याचे. अहो विषाने काय होईल? एवढं बारीक लहान बाळ, 1-2 महिन्याचं, आणि डोळे सगळे बाहेर आलेले. पाहिल्याबरोबर अरे अरे अरे, राणी तर एवढी मोठी रडू लागली, ज्याप्रमाणे एखाद्या हरणी, कुररी ज्याप्रमाणे रडावी त्याप्रमाणे ती रडू लागली. मोठ्याने तिने भोंगा पसरला. ती मोठ्याने ऊर बडवून रडू लागली. तया तदा सदा करणे भृषातुरस्वरम. आणि तिचा स्वर ऐकल्याबरोबर सगळा गलका झाला, गोंधळ झाला. बाकीच्या राण्या पळत आल्या. काय झालं, काय झालं, काय झालं? आता सगळ्यांना सगळं माहीत होतं, पण काय झालं, काय झालं म्हणून आपण म्हणतो ना, मोले घातले रडाया, नाही आसू नाही माया. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे मोले घातले रडाया. डोळ्यात पाणी नव्हतं आणि प्रेमही नव्हतं, पण असं कसं झालं म्हणून रडायला सुरुवात केली. अरे असं कसं झालं रे, वाईट झालं. आणि मग हा गलका ऐकून राजा आला. म्हणजे काय झालं? राजा आल्याबरोबर राजा तर तत्काळ, ही राणी तर मूर्छितच पडली होती. म्हणजे कृतद्युती मूर्छित पडली. बाकीच्या स्त्रिया रडू लागल्या. मूर्छितो अनुपृथक विजयी कृता हा पपात 400 पादमुले. राजा आल्याबरोबर म्हणला काय झालं? आणि मग कोणी काही सांगायला तयार नाही. काय झालं? रडू लागलेत सगळे. पाहिल्यानंतर राजाने ओळखलं. अरे अरे अरे, शुशोच चित्रम कुरेरी व सुस्वरम. वाईट वाटू लागलं. सगळेच रडू लागले. रडण्याचा आवाज सगळीकडे येऊ लागला. मोठ्याने तिने सर्व स्त्रियांनी ऊर बडवायला सुरुवात केली. बाकीच्यांनी खोटं खोटंच, म्हणजे जणू काही असं वाटावं की आम्हालाही दुःख झालंय. प्रत्यक्षात कोणाला दुःख झालेलं नव्हतं, पण राजाने अंतःकरणात अत्यंत प्रेम होतं. आणि या वेळेला राजाच्या अंतःकरणात दुःख दाटून आलं. दीर्घम श्वसन बाष्प कलोपरोध. डोळ्यातून पाणी येऊ लागलं. डोळ्यातले अश्रू खंडत नव्हते, त्याप्रमाणे गळा दाटून आला होता. आणि निरुद्ध कंट्रोल भाषेतून एक शब्द बोलू शकत नव्हता. सगळं 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 संपलं. अरे अरे अरे, सगळा आनंद क्षणात मावळला. काय करावं? आणि त्या दुःखामध्ये राजा असतानाच, एवढ्या दुःखात बरं का, एवढ्या दुःखामध्ये असताना या ठिकाणी चित्रकेतू वृषम तुप्तो मुक्तकंठ रुरोधः. सगळे रडारड चाललेली आहे. सगळे रडू लागलेले आहेत. राजा रडू लागलेला आहे. ही मूर्छित पडलेली आहे कृतद्युती. आणि एवढ्या वेळामध्ये मृत झालेला पुत्र. आणि याच वेळेस पुन्हा नारद आणि अंगिरा आले. पुन्हा नारद आणि अंगिरा आल्याबरोबर राजाने तो ओळखलंच नाही. दुःखामध्ये माणसं माणसाला ओळखत नसतात. खूप दुःख झालं म्हणजे आपण कोण, स्मृतीभ्रंश होतो. राजा म्हणजे आपण कोण, आपण कोण? अहो हे म्हणतात, नारद आणि अंगिरा म्हणतात, अरे आम्ही तुला पुत्र देणारे आम्ही आहोत. तुला संतती नव्हती ती आम्ही दिली. असं पाहायला म्हणलं तर राजा म्हणतो, अहो नारदा, अंगिरा, आपण बरं झालं आलात. खूप आनंद वाटला आपण आलात. या वेळेला आलात ते बरं झालं. काय झालं म्हणले? अहो तुम्ही पुत्र दिला खरा, पण तुम्ही दिला आणि कर्माने नेला. काय करावं? आमच्या नशिबात पुत्र नव्हता, पण तुम्ही दिला. पण आमचं कर्म काय वाईट, त्या कर्माने हा पुत्र ठार झाला. काय करावं? तो आमच्या कथम सृष्टो पुरे दानी मग परम. हे म्हणू लागले. अरे राजा, जाऊ दे आता, कशाला रडतो? संयुज्यंते वियुज्यंते तथा काले न देही ना. अरे देह येतो आणि जातो, जाऊ द्या. तुझ्या नशिबात पुत्र नव्हता, मी दिला, आता तो नष्ट झाला.
दिला तेव्हा तुला आनंद झाला, नष्ट झाला तेव्हा दुःख झालं. क्षमा संयुज्यन्ते विनियुज्यन्ते. लोक जेव्हा जवळ येतात तेव्हा आनंद वाटतो, दूर जातात तेव्हा दुःख होतं. तेव्हा शेवटी आपण म्हणतो की एका दोन ओंडक्याचे होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. याप्रमाणे या जीवनाचं चाललेलं आहे. संयुज्यन्ते वियुज्यन्ते. संयोगही होतो आणि वियोगही होतो. तेव्हा हे संसाराचं चक्रच आहे. कालेन देहिना. देहाचा संयोग होतो आणि देहाचा वियोग होतो. आत्मा कायमच आहे. तेव्हा तू रडायचं काही कारण नाही. यथा धानासु वै धाना भवन्ति भवन्ति च. याप्रमाणे प्राणी हा या ठिकाणी जन्माला येतो आणि नष्ट होतो. चराचर प्राणी आपण जन्म आणि मृत्यू हे शेवटी काळाच्या हातात आहे. आपल्या हातात काही नाही. मी तुम्हाला पुत्र दिला, तो तुझ्या नशिबात नव्हता तरी दिला, आणि आता तो नष्ट झाला म्हणून तू रडू लागला. जन्म मृत्यूवर यथा पश्चात. शेवटी जन्म आणि मृत्यू हे काळावर अवलंबून आहे. तेव्हा तू आता रडू नको. देहिना देहिनो राजन देहो देहो भिजायते. राजा रडू नको असं म्हणल्यानंतरही राजा ऐकेना. राजा म्हणलं नाही महाराज, को युवाम दान संपन्नो महिष्ठो महीयसाम. अहो आपण दानसंपन्न आहात, पुत्र देण्याचा आपल्याला अधिकार आहे, तर मग जन्म या पुत्राला पुन्हा पुनर्जीवित करण्याचा अधिकार नाही का तुमच्याजवळ? अहो तुम्ही तर श्रेष्ठ आहात, ज्ञानी आहात, आणि अवधूतेन वेशेन गुढानिवस मागतो. आपण प्रत्यक्ष अवधूत वेशाने फिरता आहात. ज्याप्रमाणे अवधूत म्हणजे दत्त हे जसे ज्ञानसंपन्न आहेत तसे आपण ज्ञानसंपन्न आहात. चरंती हेवनो कामम ब्राह्मणा भगवत प्रिया. आपण जगामध्ये लोक कल्याणासाठी फिरता. माझी ग्राम्य बुद्धी आहे खरंय, माझी संसारिक बुद्धी आहे खरंय, पण तुमच्यासारखे महात्मे कुमारो नारदो रुभुरिंगरा. कुमार म्हणजे सनत कुमार, नारद या ठिकाणी स्वतः उपस्थित होतेच, रुभू, अंगिरा, देवल, असित, अपांतरतम व्यास, मार्कंडेय, गौतम, वशिष्ठ, भगवान राम, कपिल, बादरायण, दुर्वास, याज्ञवल्क्य, जातुकर्ण्य, अरुणी, रोम, चवन, दत्त, आसुरी, पतंजली, त्यानंतर ऋषी, वेदशिरास्वाद स्वतः हे सगळे जे असं पंचशिरा, हिरण्यनाभ, कौशल्य, श्रुतदेव, ऋतध्वज, एते परेच सिद्धे शास्त्रंती ज्ञान हेतवाह. एवढे लोक ज्ञानाच्या कारणासाठी फिरतात. ज्ञान हेतवाह, लोकांचं कल्याण व्हावं, लोकांना ज्ञान मिळावं म्हणून फिरत असतात. तशात तुम्ही आहात. तुम्ही देखील त्यातलेच आहात. म्हणून माझी मूढ बुद्धी आहे, परंतु माझं एवढं समाधान करा, याला पुन्हा पुनर्जीवित करा. अहम ते पुत्र कामस्य पुत्रदोस्मी अंगिरा नृप. अंगिरा आणि नारद त्या दोघांना विनंती केली, महाराज त्याला जिवंत करा, बस मी तुमच्या पायावर लोटांगण घालतो. नारदाने बघितलं अंगिराकडं, काय करायचं? अंगिरा म्हणले, पहा आता, लावा तुमचं पुण्य. याप्रमाणे या दोघांनी पुन्हा एकमेकाकडे पाहिलं. इत्थम त्वाम पुत्र शोकेन. अरे राजा, तू पुत्र शोकाने रडतोयस, पण हे सगळं देवाच्या हातात आहे, काळाच्या हातात आहे. प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी आले तरी सुद्धा त्या ब्रह्मदेवाला सुद्धा मृत पुत्र उठवता येत नाही. या ठिकाणी प्रत्यक्ष ब्रह्मदेव हा देखील मृत झालेल्या माणसाला उठवू शकत नाही. मग आम्ही कसं काय उठवणार? अहो तुम्ही ब्रह्मदेवापेक्षा मोठे आहात म्हणे. अनुग्रहाय भवता, आणि माझ्या अनुग्रहासाठी तुम्ही एवढं करा. ब्रह्मण्यो भगवत भक्तो नावसी तुमर्हती. देवा, आपण माझ्यासाठी ईश्वर आहात, आपण सर्वेश्वर आहात. तेव्हा अधुना पुत्रीणाम तापो. या पुत्राचं दुःख काय हे आता आम्हाला कळालं. आतापर्यंत पुत्र नव्हता त्याचं दुःख होतं, आता पुत्र झाला तर त्याच्या मृत्यूचं दुःख आहे. अधुना पुत्रीणाम तापो भवतैनानुभूयते एवं दाराग्रहारा यो विविधे सर्व ऐश्वर्य संपदा. आणि बाकी सगळं ऐश्वर्य, सगळं संपदा निरर्थक आहे असं म्हटल्यानंतर नारद म्हणाले, ठीक आहे. या दोघांनी एकमेकांच्याकडे पाहिलं आणि हातात पाणी घेतलं. नारद म्हणतात, पाणी घेऊन जीवात्मन पश्चभद्रंते मातरम पितरंच ते सुहृदो बांधवास्तप्ता शुचास्तत्कृते या भृशम. हातात पाणी घेतलं आणि म्हणाले, ए बालका, अरे तुझे आई वडील तुझी वाट पाहतायत, उठ असं म्हणून पाणी टाकलं. पाणी टाकल्याबरोबर तो मुलगा उठला ना, जागा झाला. कलेवरम स्वामविष्य. तो कलेवर ते प्रेत एकदम जागा झालं, प्रगट झालं, त्याच्यामध्ये चैतन्य आलं. आणि चैतन्य आल्यानंतर राजा म्हणला, हा हा हा, बरं झालं बरं झालं बरं झालं, पुत्र जिवंत झाला. आणि मग तो पुत्र नुसता जिवंत नाही झाला, तो बोलू लागला.
त्या वयात सुद्धा बोलू लागला. तो म्हणाला, हो तुम्ही काय म्हणाला, आई वडील तुझी वाट पाहतात. कोणते आई वडील, कोणत्या जन्मातले आई वडील? अहो प्रत्येक जन्मात आई आहे, वडील आहे, प्रत्येक जन्मात बाप आहे, प्रत्येक जन्मात आई आहे, प्रत्येक जन्मात भाऊ आहे, प्रत्येक जन्मात बहीण आहे. मी कोणाकोणासाठी थांबू? कश्चिन जन्म मयी मह्यम पितरो मातरो भवन कर्मवीर ब्राह्म मानस्य देव तेर्यंगनरा दिशू. अहो माणसं फिरतच राहतात, 84 लक्ष योनीमध्ये फिरतात. प्रत्येक जन्मात त्याला आई आहे, त्याला वडील आहे, त्याला भाऊ आहेत, त्याला बहिणी आहेत, त्याला मित्र आहेत, त्याला सुहृद आहेत, त्याला पत्नी आहे, त्याला सगळं आहे. आणि कोणाकोणासाठी मी थांबू? प्रत्येक जन्मात मग तो देव तिर्यंग नरा दिशू. देव असो, तिर्यंग म्हणजे पशुपक्षी असो, माणसं असो, प्रत्येक जन्मात जीव जातो आणि तो काही ना काहीतरी संबंधी, त्याचे आप्त इष्ट मित्र सोयरे धायरे यांना जमा करतो आणि त्यांच्यामध्ये अडकतो. बंधुज्ञातिरी मध्यस्थ, तो या सगळ्या नातेवाईकात अडकतो, पत्नीमध्ये अडकतो, पिता पुत्रात अडकतो. एवं सर्वही सर्वेषां भवन्ति क्रमशः मिथाः. आणि म्हणून पर्यंटित रश्वेव जीवो येऊन कर्तृषु. जीव फिरतच राहतो म्हणले, या देहातून त्या देहात, त्या देहातून त्या देहात. प्रत्येक देहात जीव फिरत राहतो, जीव हिंडत राहतो आणि जीवाला हे सगळे संपर्क लागतात. सगळ्यांचे नातेवाईकांचे संबंध त्या निर्माण होतात. नित्यस्य अर्थस्य संबंधो हे नित्यो दृश्यते नृषु. त्यांनी म्हटलंय की ज्याप्रमाणे अहो एखाद्या पैशाप्रमाणे जीव आहे. पैसा, पैसा कसा आहे, तुमच्या खिशात आला की तो तुमचा झाला. माझ्या खिशात 100ची नोट आली की ती माझी झाली. कोणाची नोट आहे होई? माझी आहे ना. का तर माझ्या खिशात आहे. तुम्ही दुकानदाराला दिली की दुकानदाराची झाली. कोणाची झाली आता ती? दुकानदाराची. मग तुमची होती ना. हो, माझ्या जवळ होती तोपर्यंत माझी होती, त्याला दिली की त्याची. या दुकानदाराकडून अजून दुसऱ्या दुकानदाराकडे जाते, त्याच्याकडून तिसऱ्या गिराईकाकडे जाते. ही नोट जशी फिरत असते त्याप्रमाणे जीव फिरतोय. जीव या खिशातून त्या खिशात, म्हणजे या देहातून त्या देहात जातो, त्या देहातून त्या देहात जातो. जीवाने या ठिकाणी भ्रमंती करायला सुरुवात केलेली आहे. नोट ज्याप्रमाणे भ्रमंती करते त्याप्रमाणे हा जीव देखील भ्रमंती करतो. नित्यस्य अर्थस्य संबंधो हे नित्यो दृश्यते नृषु. अर्थस्य संबंधो, ज्याप्रमाणे पैसा फिरत असतो त्याप्रमाणे जीवही फिरत असतो आणि तो कोणाचाच नसतो. कोणाचा आहे मग पैसा? पैसा कोणाचा आहे? ज्याच्या खिशात असेल त्याचा आहे. आपण म्हणतो ना, ज्याच्या हातात ससा तो पारधी. त्याप्रमाणे यावत्यसेही संबंध ममत्वम तावदेवही. आणि जोपर्यंत हा संबंध आहे तोपर्यंत ममत्व आहे, जोपर्यंत ममत्व आहे तोपर्यंत बंधन आहे, जोपर्यंत बंधन आहे तोपर्यंत मुक्ती नाही. आणि म्हणून एवं योनिगतो जीव सनित्यो निरहंकृता. आणि त्यामुळं आता मी कोणासाठी थांबत नाही. कोणत्या आईबापासाठी थांबू? ह्या आईबापाचा विचार केला तर मागच्या जीवनातल्या आईबापाचं काय करू? आणि या जन्मानंतर दुसरे आईबाप येणार नाहीत कशावरून? एकच सर्व ध्येयाम दृष्टा कर्तृणम गुणदोष यो नादत्त आत्मा हे गुणम न दोष क्रियाफलम. याप्रमाणे उदासीन वदासीन परावृद्धेश्वरा. हा आत्मा उदासीन आहे. आत्मा हा परमेश्वराचाच अंश आहे, तो कोणाचाच नाही आहे. तो फक्त चैतन्य रूप आहे. देहाच्या संबंधाने हा देहातला आत्मा म्हणजे माझा आहे असं आम्ही मानतो, परंतु देह बाजूला टाकला की आत्मा हा मुक्त आहे, तो शुद्ध बुद्ध नित्य मुक्त अशा प्रकारचा आहे. हे ऐकलं आणि तो म्हणला आता मला जाऊ द्या, आम्हाला थांबू नका. असं म्हणून जीव म्हणाला, तुम्ही काय म्हटलात मला? हे तुमचे आईबाप, हे आईबाप आहेत का हो म्हणले माझे? तो जीव म्हणतो, सगळ्या बायका उभ्या होत्या ना तिथं, आई त्यांच्या कृतज्ञती होती, बाकीच्या सगळ्या स्त्रिया होत्या. अहो ह्या काय माझ्या आई आहेत का म्हणे? बालघ्नो. ह्या बालघ्न आहेत म्हणजे मला यांनीच मारलं. त्यांनी सांगितलं, स्पष्ट सांगितलं सगळ्यांच्या समोर, बालघ्नो व्रीडितास्तत्र. यांनीच मला मारलं म्हणले. आणि ह्या माझ्या आई आहेत काय असं म्हणले, व्रीडितास्तत्र. तेवढ्यात सगळ्या स्त्रिया लाजल्या. अरे आपलं रहस्य उद्घाटित झालं. बालहत्या हतप्रभा. आणि बालहत्या केल्यामुळं आधीच तर त्या निश्चित झाल्या होत्या आणि आता तर सगळ्याच्या समोर यांनी सांगितलं, बालहत्या व्रतम चेरू ब्राह्मण निरूपितम. मला चरू दिल्यामुळं मी जन्माला आलो. वास्तविक मला जन्माला येण्याचं काही कारण नव्हतं, पण या ब्राह्मणांच्या, नारद आणि यांच्या केवळ आशीर्वादाने माझा जन्म झाला. पण आता मला जाऊ द्या. यमुनाया महाराज स्मृत तुझ्या भाषितम. आणि हे जीवन म्हणजे ग्रहांधकूप आहे, अंधकूप आहे, केवळ अंधारी खोली आहे, हे अंधारी आड आहे. सरह पंकादिवत विपाह.
आणि एखाद्या अंधाऱ्या आडामध्ये, पाणी नसलेल्या आडात, चिखल असलेल्या आडात जर माणूस पडला तर जसा तो वरती येत नाही, त्याप्रमाणे संसार रूपी आडात माणूस एकदा पडला, त्या चिखलात एकदा पडला की तो वरती येणार नाही. सरह पंका दिवत विपाह कालिंद्याम विधिवत स्नात वाकत करून जलक्रिया. याप्रमाणे आता मला जाऊ द्या असं म्हणून हा जीव निघून गेला. आणि जीव निघून गेल्यानंतर मग या ठिकाणी नारदानी यांना उपदेश केला. या ठिकाणी अंगिरा आणि नारद या दोघांनी चित्रकेतूला उपदेश केला. आणि भगवान नारद प्रीतो विद्यामेतामुवाच ओम नमस्तुभ्यं भगवते वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनुर्धनम संकर्षणाय च. याप्रमाणे उपदेश केला, मंत्रोपदेश केला आणि सांगितलं आता तू इथून याला सांगितलं राजाला की तू आता चित्रकेतूला सांगितलं तू आता इथे थांबू नको. आता चित्रकेतूचे मन नव्हतं, कारण आपल्या स्त्रियाच आपल्या विरोधात गेल्या. त्यालाही वाईट वाटलं आणि त्याने सांगितलं बाकीच्या स्त्रियांना की तुम्ही आता प्रायश्चित्त करा, तुम्ही जा निघून यमुनेच्या तिथे जा आणि प्रायश्चित्त करा. याप्रमाणे कालिंद्या विधिवत कृत्वा, कालिंदी या ठिकाणी कालिंदीच्या तीरावर जा आणि तिथे तुम्ही प्रायश्चित्त करा म्हणून सांगितलं. त्याप्रमाणे हा राजा तिथून निघाला चित्रकेतू आणि त्यांच्याकडून उपदेश प्राप्त झाल्यामुळं तो अत्यंत तेजस्वी बनलेला. त्याला विद्याधर ही पदवी प्राप्त झाली. विद्याधर रूपाने तो त्या ठिकाणी फिरू लागला. आता मुक्त झाला तो. त्यांनी उपदेश केलेला होता आणि तो मनात पश्चात्तापही झाला. त्यामुळे राजा तिथून निघाला आणि तो विद्याधराच्या स्वरूपामध्ये तो फिरू लागला. सगळीकडे आकाशात गगनेचारा, आकाशात अनिर्बंध फिरू लागला. अनेक वर्ष फिरला. नंतर तो शेषाकडे गेला. शेषाने त्याला विद्या प्राप्त करून दिली. चित्रकेतुस्तु विद्याम ताम यथा नारद भाषितम धारायामास सताम भक्षस्सु समाहितः. याप्रमाणे शेषाकडे गेल्यावर काय शेषाचं स्वरूप, मृणाल गौरम क्षितिवासम स्फुरत. मृणाल गौर पांढरे स्वच्छ आणि गौर रंगाचे. त्याप्रमाणे त्यांचे एक कुंडलधारी किरीट केयूर कठित कंकणम, प्रसन्न अशा प्रकारचा चेहरा होता. स्वच्छ शांत अशा प्रकारची स्थिती होती. आणि त्यांचा नमस्कार केला त्यांना आणि त्यांची स्तुती केली. अजित जित समतेभे साधुभीर भवान जितात्मभीर भवता विजिताता स्थिपित भजता मत्कामात्मनाम आत्मदोती करुणः. याप्रमाणे त्यांची स्तुती केली. हे भगवान, आपण अजित आहात, आपण कोणालाही जिंकू, स्वतः अजित असल्यामुळं कुणीही तुम्हाला जिंकू शकत नाही. साधुभीर भवान जितात्मभीर भवता, आपण साधू सज्जन लोकांच्या वरती मात्र कृपा करता. याप्रमाणे न परम रोहंती यथा करंब बीजानी. याप्रमाणे त्यांनी भगवंताची स्तुती केली आणि सांगितलं की ज्याप्रमाणे करंब बीजानी, जेव्हा आपण भाजलेली जशी लाही ही फुटत नाही, भाजलेली ज्वारीचा दाणा जसा पुन्हा अंकुरित होत नाही, त्याप्रमाणे एकदा जन्ममृत्यूच्या पलीकडे आपण गेलो की तुमची कृपा झाली तर माणसाला पुन्हा जन्ममृत्यू नाही. याप्रमाणे गुणगणतोच द्वंद्वजालानी जितमजित तदा भवता यदा भागवतम धर्ममध्यम निष्किंचना ए मुनय आत्मा राम यमुनापस पवर्गाय. अपवर्ग देणारे आपण आहात. ज्याप्रमाणे आणि तुमचं स्मरण हा सर्वांनाच मुक्त करणार आहे. यन्नामस्कृत श्रवणात पुलकसोपी विमुच्यते संसारात. पुलकसोपी, कुणी कितीही वाईट असू द्या, कुणी नीच असू द्या, कोणी कोणत्याही जातीचा असू द्या, तो मुक्त होतो. हा भागवत धर्म आपल्या जवळ आहे. ज्याप्रमाणे आपण श्रेष्ठ आहात म्हणून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि शेषाकडून तो सिद्ध स्वरूपाचे झालेले त्यांना सिद्धत्व प्राप्त झालं. विद्याधराचं स्वरूप प्राप्त झालं आणि सिद्ध झाले. संसिद्धोसी तया राजन विद्या दर्शनाच्य मे. आणि सिद्ध स्वरूप प्राप्त झालं आणि फिरू लागले. फिरता 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 अहो कुठेही फिरायचं, त्याला काय, सगळ्या गगनामध्ये, सगळ्या आकाशामध्ये, त्रैलोक्यामध्ये फिरत 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 कैलास पर्वतावर आले. कैलास पर्वतावर सगळे लोक बसले होते. नारद होते, अंगिरा होते, त्याप्रमाणे मोठमोठे सिद्ध होते, चारण होते, तसेच या कुमार होते, सनत कुमार होते. आणि या सर्वांच्या समोर शंकर पार्वतीसह वर्तमान बसलेले असताना उपदेश करत होते. पार्वती त्यांच्या अंकावर होती आणि उपदेश चालू होता शंकराचा. हे आल्याबरोबर त्यांनी पाहिलं चित्रकेतू आता फिरत होते आकाशामध्ये, मुक्त होते, सिद्ध स्वरूप प्राप्त झालेलं. आणि आल्याबरोबर त्यांनी पाहिलं की शंकरांनी पार्वतीला अंकावर घेतलंय, मांडीवर घेतलंय आणि चित्रकेतू
तत्काळ बोलू लागला, एष लोक गुरु साक्षात धर्मभक्ता शरीर नाम. का हो म्हणले, तुम्ही लोकांचे धर्मगुरू आहात, तुम्ही लोकांना उपदेश करणारे आहात. आणि इथे समोर बसलेले नारद काय, तुंबरू काय, कुमार काय, त्याचप्रमाणे एवढे मोठे लोक या ठिकाणी बसलेले असताना तुम्ही यांना उपदेश करत आहात आणि तुम्हाला लाज वाटत नाही म्हणले. ओ महादेवाला असं म्हणले, तुम्हाला लाज वाटत नाही, तुमच्या बायकोला तुम्ही मांडीवर घेतलंय. असं म्हणल्यानंतर असते मुख्य, आणि याच्यासाठी की तुमचं बघून लोक काम करतील. लोक मोठ्या लोकांचं अनुकरण करत असतात. लोकच तदनु वर्तते, लोकांचं मोठ्या लोकांचं अनुकरण करत असतात. त्यामुळे अंगीकृत्य स्त्रियम जास्ती गरती प्राकृतो यथा. अहो प्राकृतो यथा, एखाद्या मूर्ख साध्या माणसाप्रमाणे तुम्ही हे काम करू लागलात. अंगीकृत्य स्त्रियमच्या असते. अहो साधा माणूस सुद्धा करत नाही 4 लोकांमध्ये, आणि तुम्ही या 4 लोकात स्त्रीला मांडीवर घेऊन बसलात. अयम महाव्रतद्रो बिभर्ती सदस्य स्त्रियम. हे काही योग्य नाही आहे तुमचं. महादेवाला काही नाही वाटलं, महादेव शांत होते. हे बी महादेव चिडतात, पण महादेव शांत बसले. पण पार्वतीला राग आला, आणि पार्वती म्हणली, का हो काय म्हणता तुम्ही? अयम किमधुना लोके शास्त्रा दंडधर प्रभू. तू कोण आहेस रे म्हणले? हे तुला माहित नाही का कोण आहे ते? शास्त्रा दंडधर प्रभू. हे शास्त्रे आहेत जगाचे, हातात त्यांचं त्रिशूल आहे. जगाचे मालक आणि चालक ते आहेत. आणि अस्मद विधानां दुष्टानां निर्लज्जानां विप्रकृत. बाकीचे सगळे समोर बसलेले नारद काही म्हणत नाहीत, त्याचप्रमाणे तुंबरू काही म्हणत नाहीत, कुमार काही म्हणत नाहीत, सनत कुमार काही म्हणत नाहीत. आणि तुम्हाला काय फार ज्ञान प्राप्त झालं का? दुष्टानां निर्लज्जानां. तुम्ही दुष्ट आहेत, निर्लज्ज आहेत, तुम्हाला महादेवाचा मोठेपणा माहीत नाही. आता पापीय सिम योनी, अशी तुझी बुद्धीच पापीय म्हणले. तुला म्हणजे विकृती ही समोर दिसते, पण विकृती आधी मनात असते म्हणून दिसते, आधी दृष्टीत असते म्हणून दिसते. बाकीच्यांना का नाही दिसले म्हणले? यांच्या तुम्हाला एवढं दिसलं आणि बाकीच्यांना काही दिसलं नाही का? बाकीचे पाहत होते, पण त्यांची दृष्टी चांगली आहे, तुझी दृष्टी विकृत आहे म्हणले. आणि अशी जर विकृत दृष्टी तुझी असेल तर ही विकृत दृष्टी असुरी आहे, म्हणून तू राक्षस जन्माला जाशील, जा. असं म्हणल्यावर तो म्हणलं, महाराज आई साहेब, तुमचा शाप मला मान्य, तुमचा शाप शिरसावंद्य मी घेतो, पण मला फक्त एक उशाप द्या की मृत्यू समयी मला भगवंताचं स्मरण व्हावं, एवढा आशीर्वाद द्या. असं म्हणलं. महादेव म्हणले, बघ पार्वती, काय श्रेष्ठ दर्जाचे लोक असतात, त्यांना कशाचंच काही नाही. ते म्हणले, काय अहो स्वर्ग काय नरक काय, मला काही कशाचं नाहीये. अरे का स्वर्गो नरक को वा किम दुःखम सुखम दुःखम एव वा. अहो सुख काय, दुःख काय, स्वर्ग काय, नरक काय, मी एकच सृजती भूताने भगवान आत्ममाया. भगवंत सगळीकडे आहे असं म्हटल्यावर कशाचीच मला भीती वाटत नाही. मला पुनर्जन्माची भीती नाही, राक्षसी योनीची भीती नाही, मरणाची भीती नाही, आणि स्वर्गाचाही आनंद नाही. असं म्हटल्यावर येशाम बबंतच मोक्षम सुखंच दुःखंच निष्कलाहा. बंध आणि मोक्ष, सुख आणि दुःख हे मला सारखंच आहे, तेव्हा मला फक्त एवढा आशीर्वाद द्या. असं म्हटल्यावर पार्वती म्हणली, ठीक आहे, हा उशाप तुला देऊन टाकते की मृत्यू समयी तुला भगवंताचं स्मरण होईल. ज्याप्रमाणे हे ऐकलं, आणि हाच जो चित्रकेतू आहे तोच नंतर या ठिकाणी वृत्रासुर या रूपाने जन्माला आला, आणि म्हणून त्याला अंतिम समयी भगवंताचं स्मरण झालं, हे या ठिकाणी सांगितलं. आता यानंतर शुकाचार्य राजा परीक्षितीला हे मरुद्गण कसे निर्माण झाले हे सांगतील, ती तो सगळा कथाभाग. आणि नंतर जो अष्टमस्कंद आपल्याला सुरू करायचा आहे, क्षमस्व, सप्तमस्कंद आपल्याला सुरू करायचा आहे. या सप्तमस्कंदामध्ये प्रत्यक्ष नृसिंहाचं आख्यान जे या ठिकाणी हिरण्यकशिपूचं आख्यान जे सांगतील, तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. उद्या मात्र आपली वेळ 9 ते 10 अशी राहील, कारण उद्या माझी MA संस्कृतची 4th सत्राची परीक्षा आहे. त्यामुळं उद्या 9 ते 10 या वेळेत आपलं भागवत कथन राहील. तेव्हा आपण सर्वांनी 9 ते 10 आपल्या होणाऱ्या अडचणीमुळं मी पहिल्यांदा क्षमा मागतो. आपली थोडी वेळ बदलली आहे, परंतु 9 ते 10 ही उद्याची वेळ राहील. आपण उपस्थित राहू. कुंडली कवर्दे हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.